थँक्यू सो मच दिनेशजी पाटील. सेमीफायनलमध्ये दाखल होणारी तीन संघ सकाळपासून आपण पाहिले, त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं जय साई शक्ती खारकोपर संघ, त्यानंतर निलेश इलेव्हन जावळे संघ आणि तिसरा संघ नुकताच जिंकलेला RR रायडर्स वहाळ या संघानं उल्वानोड प्रीमियर लीगची सेमीफायनल गाठले. चौथा संघ मात्र कोणता असेल यासाठी मात्र ही लढत सुरू होते. एका बाजूला वरद इंटरप्राइजेस उल्वे नोड सेक्टर 18 भास्कर शेठ खरत यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांची लढाई असेल ती खारकोपर किंग्स अर्थातच सुधीर शेठ ठाकूर. उल्वानोड प्रीमियर लीगमध्ये संपूर्ण आयोजनामध्ये त्यांचं फार मोठं सहकार्य आहे आणि भास्कर शेठ खरत विरुद्ध सुधीर शेठ ठाकूर म्हणजेच प्रतीक पाटील विरुद्ध अमोल सेल्वम अशी ही लढाईला मात्र सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले अमोल सेल्वम आणि कुणाल घरत. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर खारकोपर किंग्स संघाचा प्रतीक पाटील. पहिला चेंडू, पहिलाच बॉल फिरून खेळला. यावेळेस मात्र थोडंसं ऑफब्रेक पद्धतीचा चेंडू, परंतु इथे मात्र शफल क्रॉस होऊन फाईन एक सीमारेषेच्या पलीकडे अगदी धूमधडाक्यामध्ये सुरुवात केली ती कॅप्टन अमोल सेल्वमनं या चौकारांना. आणि ही सुरुवात करावीच लागणार आहे. अमोल सेल्वमचा खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये साजेसा झालेला नाही आहे. त्याच्या बॅटमधून जास्त धावा आलेल्या नाही आहेत, परंतु आज मात्र त्याला लढावं लागणार आहे. कारण त्याचं फॉर्ममध्ये येणं संघासाठी फार गरजेचं आहे. कारण अगोदरच ज्या फलंदाजांना मात्र आपण पाहिलं संघाला इथपर्यंत मजल मारून दिले पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी या वरद एंटरप्राइजेस संघाला, तो स्वराज पाटील टीममध्ये नाही आहे आणि त्यानं मात्र पहिल्या 2 दिवसामध्ये चांगली फलंदाजी केली होती आणि तोच इन्फॉर्म बॅट्समन होता, परंतु तो मात्र वैष्णोदेवीला गेलाय आणि त्याच्या अनुपस्थितीत इथे लढावं लागणार आहे. कुणाल घरतचा चांगला स्वीप, डीप मिड विकेटला मात्र फिल्डर आहे, एक धाव येते. सिंगल रन मात्र खातं उघडले कुणालनं. टीमची धावसंख्या 6 6 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाजी मार्कवर प्रतीक पाटील. प्रतीकचा हा बॉल यावेळेस मात्र टर्न करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. ब्रेक पद्धतीचे चेंडू तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतील. प्रतीक पाटीलच्या गोलंदाजीमधून इथे सिंगल आले. एकेरी धाबेच्या बरोबरीनं मात्र टीमची धावसंख्या 7 7 रन्स. RR रायडर्स वहाळ संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतोय, त्यांचं मनापासून अभिनंदन. अक्षय म्हात्रेनं खरं तर खूप चांगली बॅटिंग केली. लगातार 3 षटकार जे होते ते संघाला मात्र संजीवनी देणारे ठरले आणि समीरजी पाटील यांचा संघ, परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी होते ती प्रतीक पाटीलच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत विचार केला पहिल्या बॉलवर चौकार आलाय, परंतु तिथून मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय ते प्रतीक पाटील या गोलंदाजाचं. राईट अमोर द विकेट ना. हा चेंडू काय फटका खेचला, लॅपिंग केलं होतं या ठिकाणी, अगदी गुडके टेकून इथे मात्र बसून हा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे कुणाल घरतच्या पॅटमधून मात्र हा तुलनीय फटका. षटकार देखणा स्ट्रोक होता आणि नक्कीच उपस्थित असलेल्या स्टेडियम मधल्या प्रत्येक प्रेक्षकांना मात्र हा फटका एक अवर्णनीय आनंद देणारा होता. या षटकाराच्या मदतीनं पहिलं षटक समाप्त झालंय. 13 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात मात्र दिली वरद एंटरप्राइजेस उल्वे नोड या टीमसाठी. पहिलं षटक मात्र प्रतीक पाटीलचं, परंतु शेवटच्या बॉलवर क्लास पाहायला मिळाला तो कुणाल घरतच्या बॅटमधून जो षटकार निघाला अप्रतिम. काय एक्झिक्युशन होतं त्या बॉलवर. ऑप्शनच्या बाहेर शफल क्रॉस होऊन थोडासा बैठक शॉट खेळला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून मात्र खेचला प्रतीकला. विशाल घरत येतोय, जादुई फिरकी गोलंदाज. खारकोपर संघाचाच फलंदाज होता कुणाल घरत आणि हल्ला चढवलाय, परंतु विशाल घरत ज्यानं प्रभावित केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ज्याचे वळणारे चेंडू प्रेक्षकांचा चर्चेचा विषय राहिलाय आणि इथे असाच चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा अमोल सेल्वमला मात्र बीट करून गेला. तीर्थाव चेंडूची सांगता. धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 13 रन्स, 13 धावा.
विशालचा हा बॉल थोडासा फ्लाइटेड डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न, बॉल मात्र बॅटची एज घेऊन विकेटच्या आसपास शॉर्ट स्क्वेअर लेगला घरंगळत राहिला. इथे सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 पुढे जाईल. 14 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय तर स्कोर कार्ड. विशाल घरचं षटक फार निर्णायक असेल कारण दोन्ही बाजूला मात्र बॉलला कट करण्याची क्षमता मात्र आहे. बराच वेळा आपण पाहतो ॲज अ प्रोफेशनल क्रिकेट खेळत असताना, व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना गोलंदाज मोठ्या मोठ्या फलंदाजांना बंबेरी उडवतो, परंतु इथे मात्र विकेटचं पतन मात्र होईल. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का मात्र बसलाय. कुणाल घरच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. चांगला झेल आपल्या फॉलो थ्रू मध्ये कॅरी केला तो विशाल घरातनं. ऑफस्टॉमच्या थोडासा बराचसा बाहेर टाकलेला हा बॉल बराच वेळा ऑफस्टॉमच्या बाहेर टाकून मात्र आतमध्ये आणण्याचा कारनामा सुद्धा करतोय. आणि तेवढाच लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू सुद्धा ज्या वेगानं मात्र चेंडू येतात बऱ्याच वेळा फलंदाजांना कळत नाही कोणत्या बाजूला बॉल वळेल आणि त्याच्यातच मात्र बऱ्याचसे फलंदाज मात्र गोंधळताना आपण पाहिलेत विशाल घराची गोलंदाजी खेळत असताना. इथे विकेटचं पतन झालंय. धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 14 अशी धावसंख्या. नवीन बॅट्समन येतोय मैदानामध्ये सनी भगत. अमोल सेल्वमला जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. क्षमता आहे अमोल सेल्वम मध्ये. गोलंदाज तयार. विशालचा हा बॉल पहिल्याच टप्प्यावर उचललाय. लो फुल टॉस बॉलला मात्र भिरकावून दिलं. निहाल स्पोर्ट्स उल्वे स्टँड्स मध्ये मात्र हा षटकार जातोय. 6 धावा. कारण टप्पा पडल्यानंतर मात्र खेळणं फार कठीण होतं गोलंदाजी आणि इथे मात्र चांगला फटका सनी भगत आल्या आल्या पहिल्याच बॉलवर मात्र षटकारानं खातं उघडतोय. टीमची धावसंख्या 20. यावेळेचा हा बॉल अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटची एज घेतली. यष्टीरक्षकांना टिपला. एक भन्नाट झेल. सनी भगत पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्याच बॉलवर मात्र वापसी. तिथे 2 फलंदाजांना बाद केलं विशाल घरतनं. पहिल्यांदा कुणाल घरत आणि आता मात्र सनी भगत. ही महत्वपूर्ण सफलता. साहिल भगत मैदानामध्ये शिरकाव करतोय. फ्रॉम शेलघर यंगस्टार आहे. शेलघर टीमचा चांगला गोलंदाज ओळखला जातो. चांगली बॅटिंग सुद्धा करतोय. एका मॅच मध्ये तर सलामीला सुद्धा आला होता. इथे मात्र अमोल सेल्वमच्या बरोबर चांगली भागीदारी रचावी लागेल या फलंदाजाला. विशाल घरत शेवटचा चेंडू फिनिश करेल. दुसऱ्या षटकामधील या ओव्हरमध्ये टिचून गोलंदाजी पाहायला मिळाली. एकमेव षटकार चढवला होता जो लोअर फुल टॉस बॉल होता आणि त्याच्यावर मात्र पडलेली चपराक होती. परंतु शेवटचा बॉल मात्र कशा रीतीने हाताळला. लेफ्ट हँडेड बॅट्समन साहिल भगत सज्ज होतोय. वाईट अमाउंट विकेटनं हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र मोठ्या आत्मविश्वासानं हा रिव्हर्सचा फटका खेळला. सिंगल येते. एकेरी धावेच्या मदतीनं दुसरं षटक समाप्त झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 21 या आकड्यावर. 2 बाद 21 अशी धावसंख्या. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. तर 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर 21 धावा. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. मागचा सामना पहिला असेल वरद एंटरप्राइजेस संघानं RR रायडर्स वहाळ संघाची जी अवस्था झाली होती. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 3 फलंदाज गमावले होते आणि त्यानंतर मात्र जे कमबॅक केलं होतं मॅचमध्ये ते अफलातून होतं. विनेश कोळी आणि विनेश डोलकर आणि अक्षय म्हात्रेची बॅटिंग आपण पाहिली होती. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुलचा फटका साहिल भगतचा सरळ प्रतीक पाटीलच्या हातामध्ये चाललाय. सिंगल येते.
एकेरी धाव अमोल सेल्वम. हे मोठं नाव आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा या नावाचा दबदबा आहे. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळत असताना मात्र वैयक्तिक शतक झळकावणारा हा एकमेव खेळाडू आहे या विभागामधला. नेऱ्याच्या मैदानावर मात्र ती किमया केली होती. 100 धावा 5 ओव्हरच्या मॅचमध्ये मात्र एकट्यानं 100 केल्या होत्या. आणि सेंचुरी केलेल्या फलंदाजांमध्ये जर आपण पाहिलं तर फार कमी फलंदाज आहेत. उस्मान पटेलच्या नावावर 2 शतकं आपण पाहिलेत. कृष्णा सातपुते एक वेगळा क्लास आहे. परंतु त्यानंतर आपण पाहिलं रोशन पाटील, त्या फलंदाजाच्या नावावर इथे मात्र काय हुक केलाय. बॉलला मात्र अक्षरशः फेकून दिलाय. इथे मात्र डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे अमोल सेल्वमची ताकद पाहायला मिळाली, नजाकत पाहायला मिळाली. आणि बॉलला मात्र षटकारासाठी पाठवले. हा आजच्या दिवसामध्ये लॉंगेस्ट 6 असावा. एवढ्या दूरवर मात्र बॉल जाऊन पडलाय आणि शोधून आणावा लागेल. फार कठीण आहे बॉल शोधून आणणं, परंतु लगेच नवीन बॉलची मागणी मात्र केली जाते. या षटकाराच्या मदतीनं मात्र टीमची धावसंख्या पोहोचले ती 28 या आकड्यावर. 28 रन्स. अमोल सेल्वम जबाबदारी येऊन पडले. आज मात्र कॅप्टनला लढावं लागेल. कर्णधार साजेशी खेळी करावी लागेल ती अमोल सेल्वमला. कारण या खेळाडूमध्ये क्षमता आहे आणि हा षटकार पाहिला तर नक्कीच कोणीही क्षमतेवर या मात्र संशय घेणार नाही आहे. कारण एवढा विस्फोटक फलंदाज ओळखला जातो या उलवा नोडमधील. आणि तोच अमोल सेल्वमच्या या षटकारानं थोडासा गोंधळून गेला असेल तो कुणाल कोळी. सज्ज होईल पुन्हा एकदा. यावेळेचा हा बॉल थोडासा फुलटॉस जरूर होता. पाठच्या स्वरूपात मात्र ही सिंगल येते. प्रॉपर टायमिंग झालं नाही आहे. पाठची एज लागून मात्र शरीरावर आदळला हा बॉल. इथे सिंगल रननं मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 29 या आकड्यावर. 29. साहिल भगत महेश पोटशेलकर संघाचा खेळाडू आहे. इथे मात्र खेळताना दिसतोय तुम्हाला वर्ध एंटरप्राइजेस उल्वे नोड सेक्टर 18 या टीमकडून. आणि त्याला सुद्धा चांगली साथ द्यावी लागेल कॅप्टन अमोल सेल्वमला. गोलंदाज तयार कुणाल. यावेळेस मात्र प्रहार केलाय जरूर साहिल भगत. गॅपमध्ये बॉल आहे. एक टप्प्यानिशी बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. साहिल भगतच्या बॅटमधून पहिला मोठा फटका येतोय. हा खणखणीत असा चौकार. बॅटची मागणी केली जाते चौकार आल्यानंतर सुद्धा. साहिल भगत कदाचित थोडासा प्रॉब्लेम असेल बॅटमध्ये. चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या पोहोचली ती 33 वर. 33 50-55च्या आसपास जर ही धावसंख्या नेली तर नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये मात्र फार इंटरेस्टिंग लढत पाहायला मिळू शकते. प्रतीक पाटीलची सुद्धा कसोटी असेल. कस लागेल दुसऱ्या सत्रामध्ये. परंतु त्यासाठी या दोन्ही फलंदाजांना पट्टीवर राहून आता मात्र धावा जोडाव्या लागतील. आणि योग्य प्रयत्न आहे. आतापर्यंत विचार केला तर या ओव्हरमध्ये 12 धावा आल्यात पहिल्या 4 बॉलवर. कुणाल कोळी 1 षटकार 1 चौकार त्याला बसलाय आतापर्यंत. साहिल भगत ऑन स्ट्राईक. डावखुरी हाताचा फलंदाज. ओ फिरून खेळलाय. इथे मात्र टायमिंग मात्र चुकलं आणि बॉल बरोबर मागे गेलाय. आणि अगदी फर्स्ट स्लिपमध्ये असलेल्या फिल्डर्सकडे प्रयत्न खूप चांगला होता. एक्झिक्युशन फार चांगलं होतं परंतु टाइम करता आला नाही. मिस टायमिंग स्ट्रोक मात्र. आणि इथे धक्का बसलाय तो वरद एंटरप्राइजेस उल्वे नोड सेक्टर 18 या टीमला. साहिल भगत 6 धावा काढून तंबूच्या आश्रयाला. तर विकेटचं पतन मात्र झाले. न्यू बॅट्समन नवजल भोईर. अमोल सेल्वमला साथ द्यावी लागेल. नवजल भोईर कुंभडभुज या गावचा खेळाडू आहे. 5व्या क्रमांकावर दाखल झालाय. कुणाल कोळी पहिल्या 4 बॉलवर धाबा दिल्यानंतर इथे मात्र कमबॅक पाहायला मिळाले. गोलंदाजाचं शेवटचा चेंडू असेल 3रं षटक यानंतर समाप्त होणार आहे. धावफलकावर धावा आपण पाहिल्या 33 धावा लागल्यात.
इथे मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फुल टॉस बॉलवर आला होता परंतु लॉंग चेस होता क्षेत्ररक्षकासाठी. दुसरी धाव मात्र कंप्लीट केली जाईल. बॉल मात्र मागे गेला होता, अगदी फाईन गेला होता. या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र 3 षटकांचा खेळ संपला. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये हवा आहे फलंदाजांना आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 35 या आकड्यावर. 35 रन्स. 12th मॅन आपण लवकरात लवकर ड्रिंक्स घेऊन जायचं मैदानामध्ये. व 3 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा धावफलकावर. जेवण मात्र सज्ज झालंय खारकोपर किंग्स आणि किल्ले रायगड स्टँडच्या बरोबरमध्ये जेवण आलेलं आहे आणि आज वेगळी मेजवानी असेल सगळ्याच प्रेक्षकांना, क्रीडा रसिकांना. आज वेगळे पदार्थ तुम्हाला चाखायला मिळतील तर जरूर आपण जेवणाचा आस्वाद घ्या. सज्ज झाले आमची संपूर्ण मंडळी, एम्पाय आणि त्यांचे संपूर्ण सहकारी फार मेहनत घेतात मी तर म्हणेन. खरं तर तशी पाहायला गेली तर गरज नाही, परंतु माणसाचे कष्ट बघा किती प्रामाणिक आहेत आणि प्रामाणिकपणे ते त्या ठिकाणी जरूर गेल्या 5 दिवसापासून आपण त्यांना पाहतोय. खरं तर गोल्डन मॅन आहेत चेलघरचे, परंतु जरी सारं काही असलं तरी कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे, ती मानसिकता असली पाहिजे आणि अगदी प्रामाणिकपणे ते कष्ट घेतात. आणि त्यांचा स्टॉल आपण पाहू शकतो जेवणाचा, किल्ले रायगड स्टँडच्या अगदी बाजूलाच आहे. जरूर जेवणाचा आस्वाद घ्या. आज मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग आलाय. यावेळेचा हा फटका समोर खेचलाय वाडिश लॉंगॉनला, मात्र किल्ले सिंहगड स्टँडला सलामी देणारा हा खणखणीत असा षटकार. फलंदाज अमोल सेल्वमच्या बॅटमधून आज जबाबदारीनं खेळ होतोय. काय बॅटिंग केली आतापर्यंत, 2 षटकार 1 चौकाराच्या सहाय्यानं मात्र तो खेळतोय मैदानामध्ये, कारण त्याला माहिती आहे की आज त्याच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 41. 41 या आकड्यावर. 41 अविनाश डोलकर शेवटचं षटक टाकतोय, परंतु या शेवटच्या षटकामध्ये मात्र हल्ला चढवला जाणार हे मात्र माहिती आहे, ठाऊक आहे साऱ्यांनाच. तर स्क्रीनवर आपण पाहतोय रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील सुपरस्टार फलंदाज प्रसाद घरत यांची सुकन्या. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण ही क्षणचित्र पाहतोय. पियू दिदी, तिने मगाशी नाव सांगितलं आम्हाला, पियू दिदी प्रिन्सी, तिला आपण पाहतोय. छोटी सुंदर अगदी गोंडस आहे, क्यूटशी प्रिन्सीला आपण पाहतोय स्क्रीनवर. इथे झेल सुटला आहे आणि झेल सुटल्यानंतर जीवनदान देणं शेवटच्या षटकामध्ये अमोल सेल्वम सारख्या धुरंधर फलंदाजाला ही परवडणारी गोष्ट असेल का खारकोपर किंग्स संघ, हा विचार आता मात्र करत असेल. 2 धावा मात्र मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे चालले आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 43 या आकड्यावर. 43 धावा धावफलकावर. पुढं व्यासपीठ आपण पाहतोय. उल्वे नोड प्रीमियर लीग आज स्पर्धेचा अंतिम दिवस. क्लीन बोल्ड आणि त्यानंतर झेल जरी सुटला असला तरी अमोल सेल्वमला मी बाद करणार हा विश्वास होता अविनाश टोलकरच्या मनामध्ये आणि इथे फार मोठी विकेट. इट्स अ बिग विकेट. अमोल सेल्वमला मात्र
शेवटच्या षटकामध्ये मात्र मैदानाच्या बाहेर काढलं जाते. धावसंख्या आपण पाहतोय 43 धावा असताना शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्क्रीनवर आपण पाहतोय सुधीर शेठ ठाकूर साहेब या स्पर्धेचे प्रणेते आहेत. अमरजी पाटील साहेबांना आपण पाहू शकाल स्क्रीनच्या माध्यमातून. प्रल्हाद शेठ भगत यांचं फार मोठं कार्य या स्पर्धेसाठी. समीरजी पाटील साहेब यांचा संघ नुकताच जिंकलाय. तेजजी मात्रे संपूर्ण कमिटी आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. प्रकाशजी कोळी साहेबांना आपण पाहू शकाल स्क्रीनवर. सगळ्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. आणि संपूर्ण हा व्यासपीठ आपण पाहतोय. उलवानोड प्रीमियर लीग आज 5वा दिवस. भास्कर शेटघर साहेबांना तुम्ही पाहू शकाल. पंकज घरतला आपण पाहू शकाल स्टार खेळाडू. सगळ्या मान्यवरांचा आपण आभार मानूया. परंतु इथे शेवटच्या क्षणाला मात्र चांगला प्रयत्न केला होता विशालला, परंतु बॉल सीमा पार चाललाय. चौकारानं मात्र टीमची धावसंख्या 4 षटकांचा खेळ संपलाय आणि मॅनेजेबल स्कोर चांगल्या पद्धतीनं मी तर म्हणेन ही धावसंख्या लढणारी धावसंख्या उभी केली आहे. परत एंटरप्राइजेस उल्बेनोड सेक्टर 18 टीमनं 49 वर जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड आणि बरोबर 50 धावांची आवश्यकता मात्र असेल या मॅच मध्ये. 50 धावा 4 ओव्हर्समध्ये कराव्या लागतील खारगोबर किंग्सला सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. प्रतीक पाटील ज्याला मात्र पुन्हा एकदा मोठी इनिंग साकारावी लागेल. तर आज वाढदिवस आहे. खरं तर आम्हाला उशिरानं समजलं कुशल भगत यांचा वाढदिवस. सर्वप्रथम उलवानोड प्रीमियर लीग संपूर्ण इथे व्यासपीठ असेल, आमचे सगळे खेळाडू असतील आणि संपूर्ण प्रेक्षक वर्ग असेल आणि या संपूर्ण निलेश इलेव्हन जावळे संघाच्या खेळाडूंना मी विनंती करेन आपण आज कुशल भगत यांचा वाढदिवस या मंचावर सेलिब्रेट करणार आहोत. तर आपण लवकरात लवकर यायचं आहे. संपूर्ण निलेश इलेव्हन जावळे संघ आणि अमरजी कडू यांचं आगमन झालंय. शिवाजीनगर जे या स्पर्धेचे प्रणेते आहेत, मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. तर कुशल भगत फ्रॉम शेलघर आज मात्र हा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाणार उल्वानोड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. सर्वप्रथम या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कुशलजी भगत आपणास येणारं वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि उत्तम आरोग्यदायी जावो याच आम्ही शुभेच्छा मात्र आज संपूर्ण उल्वानोड परिसराकडून आपणास देतोय. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. 50 धावांची गरज आहे ही सेमीफायनल जिंकण्यासाठी सुधीर शेठ ठाकूर यांच्या खारकोपर किंग्स संघाला. वरद एंटरप्राइजेस सेक्टर 18 उल्बेनोड धावा डिफेंड करणार का? चांगलं टार्गेट आहे मी तर म्हणेन. जास्त मोठं नाहीये, छोटं नाहीये, धावा डिफेंड करता येऊ शकतात. परंतु त्यासाठी मात्र सुरुवातीपासून कंबर कसावी लागेल. कारण प्रतीक पाटील जोपर्यंत मैदानामध्ये असेल तर डीजे सँडी एसडीसी डीजे सँडी एसडीसी
स्वप्न साकार व्हावीत आणि आजचा वाढदिवस एक अनमोल आठवण ठरावी आणि या आठवणीनं आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं. याच वाढदिवसानिमित्त कुशलजी भगत आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे कुशल. तर निलेश 11 जावळे संघाचा खेळाडू अर्थातच शेलघर गावचं कुशल भगत याचा वाढदिवस मोठ्या जल्लोषामध्ये या मुख्य व्यासपीठावर सेलिब्रेट करत असताना निलेश 11 जावळे संघाचे सगळे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. ओनर प्रमोदजी कडू, प्रल्हाद शेठ भगत, मनोजजी फडकर साहेब, सुधीर शेठ ठाकूर, अमरजी कडू, अमरजी पाटील सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मात्र हा वाढदिवस समारंभ आपण पाहतोय. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर 50 धावांचं लक्ष आहे. जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. मात्र सेमीफायनलमध्ये दाखल होणारा चौथा संघ कोणता असेल याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली आहे. परंतु आता दुपारची वेळ झाली त्यामुळे उत्सुकता लागली आहे ती यंभाय अर्थातच जेवणाची उत्सुकता. आज जेवणामध्ये काय असेल. गेले 4 दिवस चांगली मेजवानी दिली, रुचकर लज्जतदार जेवण मात्र चाखायला मिळालंय. शेलघर संघाच्या सगळ्याच पाहायला गेलं तर होतकरू तरुण आपण म्हणूया एकत्रित आलेत आणि या मैदानावर मात्र चांगली सोय ज्यांच्या माध्यमातून झाली यंभाय आणि त्यांचे संपूर्ण सहकारी. तर जेवणाचा स्टॉल रेडी झालाय. किल्ले रायगड स्टँडच्या बरोबर पाठीमागे आहे आणि तिथे मात्र आपली जेवण वाट पाहते. तर नक्कीच आज शेवटचा दिवस आहे. पुन्हा हे जेवण तुम्हाला चाखायला मिळणार नाही आहे. त्यामुळे आज जरूर या जेवणाचा आस्वाद घ्या. थँक्यू. नाणेकापैकीचा कौल खारकोपर किंग संघाच्या बाजून लागला. आमंत्रण फलंदाज दिलं आणि 50 धावांचं आव्हान ठेवलंय. सुरेख फटका कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. डीप कव्हरला शतरसिंग रेडी आहे. तिथे मात्र चांगला फटका कुणाल कोळीच्या माध्यमातून लगावला. धाव मात्र आली एक. पहिली धाव घेत आपलं खातं उघडतोय कुणाल कोळी. सुरेख फटका, क्या बात आहे. हर्ष कोळी मात्र आपला बॅटचा तडाखा दाखवतोय आणि पहिला चेंडू आपल्या वाट्याला आला सर्वेश कडूचा आणि सर्वेश कडू हल्ला करत चौकार खेचतोय. लॉंगऑफच्या मधून हा चेंडू गेला. 5 धावा पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागतायत. 50 धावांची सरासरी 12.50 ची सरासरी गाठायची आहे. कारण 50 धावा 24 चेंडूमध्ये पूर्ण करायचे आहेत. गोलंदाज सर्वेश कडू पुन्हा एकदा सज्ज. राईट टाइम राऊंड द विकेट. सुंदर फटका कनेक्ट केलाय. वेल टाइम शॉट. अफलातून फटकेबाजी. लॉंगॉनच्या डोक्यावरून भिरकावलाय हा चेंडू. जातोय सरळ सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर कुणाल कोळीनं मात्र फक्त 1 धाव घेतली आणि मग मात्र स्ट्राईकवर हर्ष कोळी आणि त्या हर्ष कोळीनं लगावला 1 चौकार 1 षटकार. गव्हाणगावचं हे सुपुत्र हर्ष कोळी आणि कुणाल कोळी. जावळेगावचा सर्वेश कडू गोलंदाजीच्या मार्कवर पहिल्या 3 चेंडूवर तब्बल धावा 11 खातोय.
राईट टाइम राऊंड द विकेट फुल टॉस चेंडू खराब गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला जातोय. काय सुरेख फटकेबाजी आहे. वाईट स्पीड विकेटच्या डोक्यावरून हा मात्र सनसनीत चपराक लगावली आहे आणि येतोय आणखीन एक चांगला मोठा धावांना बळ देणारा षटकार. लगातार फटकेबाजी. सर्वेश कडूची लाईन आणि लेंथ अचानक भरकटावी कारण सर्वेश कडूकडे अनुभव पक्का आहे. अनुभव दांडगा आहे. चांगल्या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करण्याची ती गुणवत्ता ठासून भरली आहे. परंतु ऐन मोक्याच्या क्षणाला इथे मात्र डू ऑर डाय नॉकआउट सिरीज जिथे सुरू होती आहे सुपर 4मध्ये पोचण्याचं स्वप्न आहे आणि अशा वेळेच्या सामन्यामध्ये मात्र इथे मार पडतोय सर्वेश कडूला. तब्बल 17 धावा पहिल्या 4 चेंडूमध्ये पडलेत. हर्ष कोहलीनं मात्र आपल्या नावामध्ये जो हर्ष आहे, आनंद आहे, उत्साह आहे, तो आनंद मात्र आपल्या संघाला देताना सुरेख फटकेबाजी. आणखीन एक फुलटॉस चेंडू खराब. अतिशय दर्जेदार फटकेबाजी. खराब गोलंदाजी. अतिशय खराब गोलंदाजी. पंचांचा विचार येईल ते मात्र वन बाउन्स खणखणीत आणखीन एक चौकार. धावांचा अर्धा पल्ला मात्र पहिल्या षटकामध्येच पार केला जातो. जवळपास 21 धावा धाबाकडे लागत आहेत. पहिल्या 4 चेंडूमध्ये हर्ष कोहली मात्र तब्बल 20 धावा जोडतोय. कुणाल कोहलीची साथ मात्र 1 धावेची, परंतु सर्वेश कडू मात्र चांगलाच महागडा ठरतोय. कार्गोपर किंग्स इथे मात्र धावांचा पाठलाग करते. अतिशय सुरेख संघ आपल्या नावामध्ये राजा पण आहे. आणखीन एक फुल टॉस चेंडू. बॅटची कडा डीप दरम्यानच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होणार आणि या षटकामध्ये मात्र चित्र पलटवलंय. 50 धावांचा पाठलाग करायचा होता. सुधीरजी ठाकूर साहेब यांच्या चेहऱ्यावर खूप मोठा आनंद असेल तिला मात्र शंका नाही, कारण नक्कीच त्यांचे हात दुखलेत असं म्हणतात. मग चेहऱ्यावरचा आनंद पहा आणि आनंद घेताना पंकज घरच्या बाजूला असल्यावर आणखीन आनंद होईल आपल्याला माहीत आहे. त्याच्यामुळे इथे मात्र पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 धावा म्हणजे 6 चेंडूमध्ये अर्धा पल्ला पूर्ण गाठलाय. तो म्हणजेच या कार्गोपर किंग्स संघानं. येणारे चेंडू 18 आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. तर नक्कीच मी विनंती करेन जय साई शक्ती स्पोर्ट्स खारकोपर संघाचा संघनायक स्वर्गीय निलेश इलेव्हन जावळे संघाचा संघनायक आणि RR रायडर्स वहाळ संघाचा संघनायक आपण लगेचच या अतिथी कक्षामध्ये येऊन आपली हजेरी नोंदवायची आहे, कारण लगेचच इथे हा सामना संपल्यानंतर लकी ड्रॉ होईल. लॉर्ड्स आपले त्याच्यानुसार ठरले जातील. त्याच्यामुळे तिन्ही संघाच्या संघनायकाला जे विजेते आहेत सुपर 4मध्ये दाखल झालेत त्या खारकोपर संघाचा संघनायक, त्याचबरोबर जावळे संघाचा संघनायक आणि एका बाजूला मात्र RR रायडर्स वहाळ संघाचा संघनायक यायचं. आपण अजिबात विलंब लावू नका. 18 चेंडू 25 धावांचं माफक समीकरण आता मात्र उरलाय. साहिल भगत गोलंदाजीच्या मार्कवर आणखीन एक चांगला फटका. अतिशय सुरेख फटका पाहतोय आपण आणि इथे उत्तम दर्जेदार क्षेत्ररक्षण. काय सुंदर कमिटमेंट आहे. 100% कमिटमेंट आपल्या संघासाठी. अतिशय चांगली कामगिरी कुणाल याच्या माध्यमातून आपण पाहिली आणि त्याच्यामुळे त्या संघासाठी 2 धावा आपल्या वाचवतोय. सुरेख फटकेबाजी आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गेला आणि अशा प्रकारे 2 धावा संघासाठी वाचवल्यात. सुरेख फटका कुणाल कोहलीचा आणि या कुणाल कोहलीच्या बॅटमधून आल्या त्या म्हणजे 2 धावा. इथे मात्र आणखीन एक धाव मात्र येते. सुरेख अशी फलंदाजी सुरू आहे. गणित उरलंय ते म्हणजे 16 चेंडू आणि 22 धावांचं आव्हान आहे. काय सुरेख फटकेबाजी हर्ष कोहलीची पाहिले. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा 25 लुटल्या आणि त्या कोणाला सर्वेश कडूवर हल्ला होणं इथे मात्र वरद एंटरप्राइजेस उलवणार संघाला अडचणीमध्ये आणू शकतो. गोलंदाजीच्या मार्कवर साहिल भगत कमबॅक मिळून देईल का. एक षटक
जे निर्णायक असेल त्याच्यामध्ये जर का 1-2 धावा आल्या तर सामन्यामध्ये जान पुन्हा बाकी राहील. गोलंदाज बघत सज्ज आहे. तर हर्ष कोळी ज्यानं प्रभावित केला आपल्या फलंदाजीनं तो स्ट्राईकवर. आणखीन एक सुरेख कनेक्ट करण्याचा प्रयत्न होता. उंचावर फटका मारायचा होता पण मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. निव्वळ धाव मिळणार ती म्हणजे 1 आणि 1 या धावसंख्येनं धावपळक हळुवारपणे पुढे जाऊन ठेवतोय तो तब्बल 29 वर. येणार चेंडू 15 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती तब्बल 21 धावांची. 15 चेंडू 21 धावांचं आव्हान आहे. साहिल भगतनं मात्र 3 चेंडूमध्ये निव्वळ 4 धावा मोजलेत. परंतु जे आव्हान फार मोठं होतं 12.50ची सरासरी होती तिथे 25 धावा सर्वेश करून खाल्ल्यात. कुणाल कोळी पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज जोरदार अपील जरूर पेटाळला. इथे मात्र धाव 1 मिळते. दुसऱ्यांदा प्रयत्न केला जाईल का आणि फेकी करता करता मात्र थोडासा चाचपडला आशतरक्षक आणि लेग बाय चिरपण धावा आल्या तब्बल 2 आणि या 2 धाव्यानं कारण क्रिकेटमध्ये धावा कशा येऊ दे त्या धावा येणं गरजेचं असतं आणि त्या धावा आल्या 2 आणि 2 या धावसंख्येत धावा करून धावा लागल्या तब्बल 31. 14 चेंडू आणि 19 धावांची गरज. 14 चेंडू 19 धावांचं आव्हान अजूनही उभं आहे. ते धावांचा पाठलाग करताना मात्र 2 सलामीर अतिशय सुरेख चांगली कामगिरी करताना कुणाल कोळी आणि हर्ष कोळी. हा मात्र चांगला फटका आहे. 2 शतकांचा चक्कून नक्की जाणार. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून अगदी व्ही शेपमध्ये स्ट्रीट ड्राईव्हचा हा फटका लाजवाब चौकार. तर गव्हाण ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय रोशनजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित होतं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत पुलवान रोड प्रीमियर लीगमध्ये. धन्यवाद. 13 चेंडू आणि 15 धावांचं आव्हान. 13 चेंडू 15 धावा काय सुरेख फटकेबाजी. व्ही शेपमध्ये मात्र इथं स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका लगावला. 1 बाउन्स सरळ चेंडू गेला सीमारेच्या बाहेर आणि या 4 धावांनी मात्र आव्हान आणखीन जवळ येऊन ठेपलंय. 13 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला टप्पा फक्त खेळून काढलाय. वाईडच मिडविकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव मात्र फक्त येते आणि एका धावेनं मात्र समीकरण बदललं जात आहे. 12 चेंडू 14 धावा. आव्हान सोपं आहे परंतु इथूनही काही बिनसलं नाही. इथूनही काही बिघडलं नाही. इथूनही काही अजून घडलं नाही कारण अजून सामना कोणी जिंकला नाही. 12 चेंडू 14 धावांचं आव्हान आहे. जर का एखादं उत्तम दर्जा षटक आलं ज्याप्रमाणे सकाळच्या सत्रामध्ये प्रीतम घरातनं फेकलं 1 धावेचं असं षटक जर मात्र का फेकलं गेलं तर मात्र सामन्याला कलाटणी मिळू शकते. तो षटक कोण फेकेल अशी क्षमता राखणारा एखादा गोलंदाज या वर्ल्ड एंटरप्राइज संघामध्ये आहे का. सुपर हिटचा सामना खेळतायत. सुपर 4 प्रवेश नोंदवण्यासाठी एक निर्णायक षटक फेकणारा दर्जेदार गोलंदाज या संघाला सापडेल का. अपेक्षाभंग ती मात्र सर्वेश कडून केला. त्याच्यामुळेच बॅकफुटवर हा संघ जातोय. 50 धावांचं आव्हान सोपं नव्हतं परंतु पहिल्या षटकामध्ये हर्ष कोळीचे हल्ले मात्र सहन करू शकला नाही आणि त्याच्यामुळेच हे आव्हान मात्र साधं आणि सोपं. 12 चेंडू 14 धावा गोलंदाजीच्या मार्गवर. चला जय साई शक्ती खारकोपर या संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण लवकरात लवकर समोरच्या कक्षेमध्ये यायचं आहे. तिन्ही दुसऱ्या दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत तरी पण खारकोपर संघ जय साई शक्ती स्पोर्ट्स खारकोपर संघात संघनायकाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर या. उशीर करू नका. आपण जर कर्णधार नसेल तर ओनर या कारण पहिला सामना झाल्यानंतर त्याच्यात जे मात्र 5 किलो मटणाची ऑर्डर त्यांनी दिली 10 किलो माकलीची ऑर्डर त्यांनी दिली त्याच्यामुळे कदाचित ते सगळे तिकडे असतील परंतु अजून सामने खेळायचे आहेत हे कदाचित त्यांना सांगायला. हात आपण बाजूला तर या प्लीज विनंती करतोय. जय साई शक्ती स्पोर्ट्स खारकोपर संघात संघनायक रेडी होत आहेत आणि 3 संघ नायक मात्र रेडी होत आहेत. इथे सामना 12 चेंडू 11 चेंडू आणि 13 धावा. गोलंदाज निशांत मात्रे. एक निर्णायक षटक हवा आहे. निर्णायक षटक हवा आहे. तो निर्णायक षटक येईल का. ज्या हर्ष कोळीनं त्रासदायक फलंदाजी केली आहे वर्ल्ड एंटरप्राइज संघासाठी तो त्रास मात्र दूर केला जातोय. अडसर दूर केला गेला आणि हर्ष कोळीला परतवलंय निशांत मात्रेनं. गणित बदललं जाईल. 10 चेंडू आणि 13 धावा. एक चांगलं षटक मी वारंवार सांगतोय या सामन्यामध्ये जान झोकेल कारण मागचा सामना पाहिला RR रायडर्स वहाळ संघ अगदी सहज जिंकेल असं वाटत होतं.
6 चेंडूमध्ये 30 धावा उरल्यानंतर हा सामना अगदी किती फरकाने हरेल असंच वाटलं होतं, परंतु बामणडोंगरी ब्लास्टर्स मयूर पाटीलनं काय अफलातून कामगिरी केली. सलग षटकार खेचत अंतिम सामन्यापर्यंत अंतिम चेंडूपर्यंत सामना आणला. राकेश पाटीलने षटकार चढवला, परंतु 1 चेंडूवर 7 धावा असताना जर का तो षटकार लगावला असता सुपर ओव्हर झाली असती, परंतु जर तरला थारा नसतो तो फुलटॉस चेंडू मात्र निर्धाव खेळला आणि तिथे मात्र RR रायडर संघ विजयी ठरलाय. त्याच्यामुळे सामना किती दूर आहे याहीपेक्षा आपण सामना किती जवळ घेऊन जाऊ शकतो हे जेव्हा खेळाडूला कळेल त्याच वेळेला सामना मात्र दिग्गज आणि चांगले होत आहेत. दिग्गज खेळाडू समवेत खेळताना तुम्हाला मात्र हे अनुभव अनेक मिळतात. ते अनुभव घेत आपण खेळलं पाहिजे, कारण प्रवेश कोळीचा या सामन्यामधला अनुभव खूप मोठा असेल. इथे मात्र निशांत म्हात्रे हा मात्र चौकार, सुरेख फटका फाईन लेगच्या मधून चेंडू सरळ गेला आणि येतोय प्रतीक पाटीलच्या बॅटमधून यशाकडे आगेकूच करणारा चौकार. अतिशय सुरेख आणि दर्जेदार फटकेबाजी. धावांचं आव्हान फार कमी आहे. गोलंदाज निशांत म्हात्रे 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. प्रतीक पाटील ऑन स्ट्राईक, तर कुणाल कोळी नॉन स्ट्राईकला. हर्ष कोळीनं मात्र 7 चेंडूमध्ये 25 धावा, 3 चौकार, 2 षटकारांसहित. आणखीन 31 दिशा त्याच बाजूनं चेंडूला मात्र निरखून पाहिलं. फाईन लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून आणखीन 1 चौकार येतोय आणि हा सामना लवकर संपवण्यासाठी मात्र प्रतीक पाटील प्रयत्नशील राहतोय. अतिशय सुरेख खेळ आपण पाहतोय. खारकोपर किंग्स अगदी राजासारखा हा संघ खेळतोय, कारण नावात राजपण आहे. ते राजपण जपताना मात्र हा खारकोपर किंग्स संघ या सामन्यामधून जो विजेता संघ होईल त्या संघनायकांना लगेचच समालोचन कक्षेत संपर्क साधायचा आहे. अजिबात विलंब लावायचा नाही. गणित आहे 8 चेंडू आणि 5 धावा. 8 चेंडू आणि 5 धावा. निशांत म्हात्रे फुलटॉस चेंडू आपल्या फॉलो थ्रूमध्ये चांगला प्रयत्न निशांतचा, परंतु चेंडूची उंची खूप होती. त्याने जंप जरूर केला, आपल्या उंचीचा फायदाही उचलला होता निशांतनं, परंतु चेंडू फक्त बोटांना स्पर्श होऊन बोटांना चाटून जातोय लॉंगऑफच्या दिशेनं. 1 धाव मात्र आली आणि गणित बदललं. 7 चेंडू 4 धावा. 7 चेंडू आणि 4 धावा. कुणाल कोळी ऑन स्ट्राईक. सलामीर कुणाल कोळीनं आतापर्यंत चांगली भरीव कामगिरी करत संघासाठी 9 धावा जोडलेत. 10 धावा वैयक्तिक खेळतोय. तर निशांत मात्रे पुन्हा एकदा सज्ज. प्रतीक पाटील 9 धावा त्यानं जोडले स्वतःच्या. सुरेख फटका, कारण सामना आता माहिती आहे की आपल्या हातामध्ये हा सामना आलाय, त्याच्यामुळे रिस्क घेण्यात काहीच मतलब नाही. तो मतलबी फटका लगावला 1 धावेचा आणि 1 धावेनं गणित मात्र बदललं. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. चला सामना लगेच सुरू करायचा आहे. 6 चेंडू 3 धावांचं गरज आहे. यानंतर मात्र 4 संघांमध्ये चिठ्ठ्या होतील, त्यानुसार त्यांच्या मॅचेस खेळवल्या जातील. एका बाजूला असेल जय साई शक्ती स्पोर्ट्स खारकोपर, त्याचबरोबर निलेश शिरवण जावळे संघ, आणि एका बाजूला RR रायडर्स वाड संघ. 3 संघाचे संघनायक रेडी आहेत. आता खारकोपर किंग्स आणि वडद एंटरप्राइजेस या 2 संघामधला विजेता संघ येईल आणि 4 संघ आपल्या सुपर 4मध्ये भेटतील. त्यांच्या चिठ्ठ्या होतील, लॉट्स होतील आणि त्याप्रमाणे मॅच खेळवली जाईल. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची गरज. कशा प्रकारचा खेळ केला जाईल? सर्वेश कडूचं खराब षटक या सामन्यामध्ये मात्र या अशा परिस्थितीला जबाबदार राहणार आहे. साहिल भगतनं 11 धावा षटक फेकलं. निशांत म्हात्रेनं 11 धावा मोजल्या, परंतु 50 धावांचं आव्हान होतं. 24 चेंडू आणि 50 धावांचं आव्हान. हे आव्हान सोपं नव्हतं. 12.50ची सरासरी राखायची होती. पहिल्या षटकामध्ये आव्हान अर्ध केल्यामुळे मात्र अर्ध मेळा झाला. वर्ध एंटरप्राइजेस सेक्टर 18 बुलबेनवर संघ. गोलंदाजीच्या मार्कवर अलंकार म्हात्रे, तर स्ट्रायकर मात्र कुणाल कोळी. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी निव्वळ 3 धावांची गरज. स्लोअर गोलंदाजी मात्र खोलवर टप्पा टाकला होता, ते निरखून पाहिलं आणि इथे फंबलिंग पाहिली. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आलं. धावा आल्या तब्बल 2 आणि अशा प्रकारे स्कोर इज लेवल. 5 चेंडू जिंकण्यासाठी निव्वळ 1 धावेची गरज. अलंकार कोहलीने चेंडू टाकला, चांगला टाकला होता, अगदी खोलवर टाकलेला चेंडूपर्यंत पोहोचला आणि डीप स्क्वेअरला धावा मात्र आल्या 2 धावा. एक धावेची गरज. चेंडू हवेत आहे, फक्त टाइम इथे मात्र लावला जाईल. मोठा फटका खेळण्याची गरज कुणाला खरंच होती का? मोठा फटका लगावत सामना संपायचा होता.
परंतु इथे उगाच टाईमपास म्हणता येईल, परंतु अशा प्रकारे सामना गिरकी घेऊ शकतो. अलंकार मात्र जर का आणखी 2 चेंडू निर्धाव टाकले ना तर सामन्यामध्ये अजूनही जान राहू शकते. फक्त आणि फक्त गरज आहे एकच धाब्याची, ती एक धाव. कुणाल कोळीनं मात्र जमिनी लगत फटका लागवत घ्यायची गरज होती, परंतु ग्रामीण क्रिकेटचा वारसा चालवताना तोही थांबला नाही. मोठा फटका त्यालाही लागवायचा होता, परंतु इथे आपली बहुमूल्य विकेट मात्र गमावली आहे. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धाब्याची गरज. नवीन फलंदाज अमित शिवकर एक ताकदीचा फलंदाज आहे, एक चांगला खेळ करणारे 3 बंधू. दोन्ही गोलंदाज मोरावे गावचा, तर अमित शिवकर ही फलंदाज मोरावे गावचा. मोरावेकर मात्र आमने सामने. चला सामना सुरू करा. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी निव्वळ 1 धाब्याची गरज. सामना सहज संपवला जाईल का, की गोलंदाज पुन्हा एकदा काहीतरी कलाकारी दाखवत सामन्यामध्ये जाण ठेवेल. गेम इज ओव्हर. खूप सुरेख फटका, स्ट्रेट डाईव्हचा हा फटका, पुन्हा एकदा स्ट्रेट हिट येते. व्ही सेप मधला हा फटका आला. लॉंग ऑन ला क्षेत्रशेख रेडी होता, लॉंग ऑफ रिकामी होती, तिकडे फटका मात्र लगावला. अमितनं आपला क्लास दाखवला. येतोय हा मात्र चौकार आणि विजय होतोय. खारकोपर किंग्स संघाचा संघनायक प्रतीक पाटला आपण लगेचच यायचं आहे. ओनर आहे का? तर नक्कीच इथे मात्र प्रतीक पाटला पण या लवकर. चला मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. 7 चेंडूमध्ये 25 धावा. गेम फिनिश करणारा हर्ष कोळी ठरला या सामन्याचा सामनावीर. पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील, त्यांचा सामना लगेचच खेळवला जाईल. राहिलेल्या 2 संघांचा सामना त्यानंतर होईल. सेमीफायनल 1 कोण लढेल कोणासमवेत. सुपर 4चा थरार तुम्हाला पाहायला मिळेल उपांत्य फेरीसाठी. आणि सुपर 4मध्ये दाखल होणारे हे 4 संघ आणि त्यांची नावं मात्र या चिठ्ठ्यांवर लिहिलेले आहेत. आणि पहिल्यांदा 2 चिठ्ठ्या आपण उचलतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून.